नमस्कार मित्रमैत्रिणींनो. लिंबाचे 30 गुणकारी फायदे. लिंबामध्ये असलेल्या अनेक औषधी गुणधर्मामुळे अनेक शारीरिक विकारांवर मात केली जाऊ शकते. लिंबू आरोग्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतं. लिंबातील क जीवनसत्व आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. त्वचेवर काळं डाग येणं, खाज येणं अशा वेळी ज्या भागात काळे डाग आहेत त्या भागावर लिंबू चोळा. रोजच्या आहारात रस वापरल्यास त्वचा विकार कमी होतात. 1 ग्लास लिंबू पाणी उन्हाळ्यापासून आराम देण्यास मदत करतं. रोज सकाळी कोमट लिंबू पाणी पिल्याने वजन कमी होण्यासही मदत होते. एका लिंबाच्या रसात किसलेलं आलं, मीठ घालून खाल्ल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते. तेव्हा तुमच्या आहारामध्ये लिंबाचा समावेश नक्की करा. पोट दुखत असल्यास 1 ते 2 ग्रॅम कच्च्या लिंबाचा रस खिसून खाल्ल्याने पोटदुखी कमी होते. उलटी होत असल्यास लिंबाचा रस घेतल्यानंतर उलटी कमी होते. डोळे दुखत असतील तर एखाद्या लोखंडी भांड्यात लिंबाचा रस घोटून घ्यायचा. त्यात पातळ रस डोळ्यावरती लावायचा. त्यामुळे डोळेदुखी कमी होण्यास नक्की मदत होते. तोंड आले असल्यास जीभ किंवा हिरड्याच्या भागात लिंबाची साल चोळावी. त्यामुळे नक्कीच फायदा होतो. लिंबाच्या रसात मध मिसळून तो चेहऱ्याला लावावा. त्यामुळे मुरूम, सुरकुत्या कमी होतात. चेहऱ्यावरती वांग असेल तर अर्धी लिंबाची फोड घ्यायची, त्यावर थोडीशी साखर घालायची आणि चेहऱ्यावरती ज्या भागात वांगाचे डाग आहेत त्यावरती लावायचे. यामुळे वांग कमी होतो. 2 ग्लास पाण्यात 1 लिंबू आणि थोडं मीठ घालून रोज सकाळ संध्याकाळ प्यायला पाहिजे. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होऊ शकतो. उकळलेल्या पाण्यात लिंबाचा रस घालून पिल्याने मूत्राशयाची सूज किंवा जळजळ कमी होते. यकृतासंबंधी आजार असल्यास कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि हे मिश्रण करून प्यावं. लिंबाच्या या सेवनाने कर्करोगाचा धोका कमी होतो. डोक्यात कोंडा झाला असेल तर लिंबूची साल किंवा लिंबाचा रस डोक्यातील केसांना लावावा. त्यामुळे कोंडा निघून जातो. सकाळी उठल्यावर 1 ग्लास लिंबू पाणी पिल्याने शरीर साफ होतं. लिंबू पाण्यामुळे मूग दुर्गंधीही दूर होण्यास मदत होते. घाई गडबडीत चुकून एखादी भाजी खारट झाली असेल तर अशा वेळेला त्या भाजीमध्ये अर्धा लिंबाचा रस घालावा. त्या भाजीचा खारटपणा कमी होतो. जे मधुमेहाचे रुग्ण आहेत, ज्यांना वजन कमी करायचं आहे, ते आहारामध्ये लिंबाचा समावेश नक्की करू शकतात. यामुळे त्यांची साखर कंट्रोलमध्ये राहण्यासही मदत होते आणि वजनही कमी होण्यास मदत होतं. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.